नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी सोमवार दिनांक 22 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. त्यासाठी प्रशासनानं सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, अचूक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज शुक्रवारी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये घेण्यात आलं. यावेळी निवडणूक निरीक्षक रुचेश जयवंशी यांनी मतपेट्या ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम परिसराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी सुरक्षा रक्षकांना आवश्यक सूचना देत मतमोजणीपर्यंत सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मतमोजणी नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान जिल्हाधिकारी श्री चव्हाण यांनी मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजावून सांगितली. मतमोजणी केंद्रावरील जबाबदाऱ्या, मतपत्रिकांची तपासणी, मतांच्या वैधतेबाबतचे निकाल नोंदवण्यासाठीची पद्धती तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचं देखील समाधानकारक निरसन करण्यात आलं. निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून मतमोजणी प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर सविस्तर माहिती दिली. मतमोजणी दरम्यान घ्यावयाची काळजी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने राबविण्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून मतपत्रिकांची छाननी, मतमोजणी आणि नोंदणीची कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था, मनुष्यबळ नियोजन आणि अन्य आवश्यक बाबींची तयारी पूर्ण करण्यात आली असून संपूर्ण प्रक्रिया शांततापूर्ण, निष्पक्ष आणि सुरळीत वातावरणात पार पडावी यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली, मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश समाजात पोहोचविण्याच्या उद्देशानं 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हिंगोली येथे योग दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 7 वाजता होणारा हा कार्यक्रम जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग आणि जिल्हा योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी शासकीय तंत्रनिकेतनचे मुकेश सामलेटी, स्काउट गाईडच्या जिल्हा संघटक माधुरी दळवी, योग विद्याधामचे रत्नाकर महाजन, पतंजली योग समितीचे विठ्ठल सोळंके तसेच विविध योग संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. खोटे कारण दाखवून शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवणाऱ्या ICICI लोंबार्ड पीक विमा कंपनीच्या विरोधात आमदार राजेश विटेकर यांनी सतत 2 वर्ष लढा देत अखेर 37,45,75,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास भाग पडले. आमदार राजेश विटेकर यांनी 4 जून 2024 पासून कृषी मंत्र्यांकडे या संदर्भात बैठक घेऊन सतत पाठपुरावा चालवला होता. त्यास अखेर यश प्राप्त झाले आहे. परभणी जिल्ह्यातील 5 महसूल मंडळातील गावातील 36,726 शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. जवळपास ही रक्कम 37,45,00,000 रुपयाची आहे. 2024-25 मध्ये ICICI लोंबार्ड कंपनीने अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मदत म्हणून दिलेली नव्हती. या संदर्भात ICICI लोंबार्ड कंपनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी खोटे कारण दाखवत आहे आणि त्यांची दिशाभूल करत आहे असा आक्षेप आमदार राजेश विटेकर यांनी कृषी मंत्र्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत केला होता. त्यावरून कृषी मंत्र्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना बैठकीतच फटकारले होते. आमदार राजेश विटेकर यांच्या लढ्यास आज यश आले असून शासनाने आदेश काढले आहेत.
सोनपेठ, आवलगाव, शिळगाव, मराठा, वडगाव, दुधगाव या महसूल मंडळातील गावांमधील 36,726 शेतकऱ्यांना सरासरी 10 ते 20,000 रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विविध नळ पाणी पुरवठा योजनांची कामे तात्काळ पूर्ण करून संबंधित गावांमध्ये नियमित पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात असे निर्देश हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. तसेच विविध कालावधीमध्ये काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात कठोर भूमिका घेत त्यांना काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्याचे निर्देश देखील त्यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा सविस्तर प्रगती आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंता, संबंधित विभागाचे अधिकारी, जलजीवन मिशन अभियंता तसेच विविध यंत्रणांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. परभणी जिल्ह्यामध्ये दिनांक 28 जून 2026 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनानं व्यापक नियोजन केलं असून जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय पल्स पोलिओ कार्यबल समितीची बैठक ही घेण्यात आली. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत मोहिमेच्या पूर्वतयारीबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यामध्ये एकूण 1,623 पोलिओ बूथ राहणार असून 2,19,845 बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी संजय कुमार पांचाळ यांच्या प्रमुख नियंत्रणाखाली मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या बैठकीस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रावजी सोनोने, MRO डॉक्टर कल्याण कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास रेखा काळम, माध्यमिक शिक्षण अधिकारी किशनलाल गुर्जर, खाजगी वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर स्वप्नील खळीकर, पोलीस विभाग, महावितरण, रेल्वे, परिवहन तसेच तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा विस्तार आणि माध्यम अधिकारी, लसीकरण पर्यवेक्षक, विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.